काय असं का बघतोस? सत्या नुसतं विचार कर, आपण 60 पार केल्या म्हणजे एक 70-80 वर्षात झालोय, म्हातारा झालोय. दाढी पिकल्या, मिशा पिकल्यात, केस पिकल्यात, दात सगळे पडल्यात, हातात काटे आल्यात. माझी नातवंड ती चिंकी पिंट्या इथं नाचत्यात, माझी नातवंड. आणि मी तुला त्याच वेळी नेहमीचा आपुलकीचा प्रश्न विचारतोय. कुठला प्रश्न? अरे सत्या, अरे आज तरी वाघमारे वहिनीसने खरं खरं सांगितलंच का नाही? अरे पप्पू शेठ बघ आपला सरणावर गेला, आता आपण सरणावर जायची वेळ आली सत्या. अरे मी मरायच्या आधी तर विचारून टाक र, खरं खरं सगळं सांगून टाक, म्हणजे मी मरायला मोकळा. आणि जर मी मेल्यावर पण सांगितलं नाही तर माझा आत्मा हे तर कुठं तरी भटकत राहिलं. काय कुणीतरी मोठा जोक मारलेला दिसतोय. अहो वाघमारे वहिनी. ए अरे वहिनी म्हणलं ते रागवते, तू कशा रागवतोस? अरे कळल सगळ्यांना मॅडम सॉरी. अहो तुमचाच विषय चाललेला 100 वर्ष आयुष्य बघा. का रे, का बरं? अहो 70 वर्ष झाल्यानंतर काय? ते यो म्हणत होता की तुम्ही मला बाहेर सोडलं ना, मग मला बाहेर नाश्ता करता आला, ऊन खाता आलं, म्हणून तुमचं नाव काढत होता तो. येस 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 तेच 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 मला म्हणायचं होतं. तेच तुमच्यामुळे सत्य बाहेर आला ना. हवा खातोय, नुसतीच हवा खातोय, हवाच खातोय नुसती. सध्या ह्या घे नाश्त्याच्या नंतरच्या गोळ्या, लगेच घेऊन टाक. वा, अशा असाव्या नर्स मॅडम, अगदी तुमच्यासारख्या. सगळं कसं टाइम टू टाइम. तुमचं टाइम टेबल अगदी पक्का आहे बघा. म्हणजे नाश्त्याच्या आधीच्या गोळ्या, नाश्त्यानंतरच्या गोळ्या, जेवणाच्या आधीच्या गोळ्या, जेवणानंतरच्या गोळ्या. कसं तुमचं एकदम टाइम टेबल पक्क आहे. पण आमच्या सत्याचं टाइम टेबल सगळं गणलंय हो. नुसतीच हवा खातोय, हवाच खातोय नुसती. मनातलं काही बोलणच झालाय. ए बास करा, ती हवा बी वैतागली असेल, एवढं हवा हवा करतोयस आता. पाणी कशाला दिलं? हवेनच गोळ्या खाल्ली असतं ना त्यानं. बास करा, कानाखाली हवा काढेल नाही तर तुझ्या. भारती मावशी तुम्ही? हो, ते तुमच्यावरती हल्ला केलेल्या मारेकऱ्याच्या विरोधातली FIR ची फाईल आहे, तुमच्या सह्या हव्या त्यावर. त्यानं कबुली जबाब दिला का? अहो मॅडम, तुमचं गोळ्या औषध द्यायचं काम आहे ते करा ना. तुम्ही कशाला पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करताय? पडवळ, बोला मॅडम. हो माननीय मॅडमचा आवाज काढून तुम्हीच गंडवताय ना मला. मॅडम तुम्हीच आहात? हो मला आधी माहितच नव्हतं. मला सांगायचं तरी मॅडम. मॅडम ते मला आधी तरी सांगायचं. मी पाया पडतो तुमच्या मॅडम, मला सोडा. काय विचारते? त्यानं जबाब दिला की नाही? नाही ना, इकडे सगळ्यांसमोर कबूल झाला, पण पोलीस स्टेशन मध्ये जबाब लिहून घेताना जबाब फिरवला त्यानं. तात्यासाहेबांचं नाव चुकून घेतलं म्हणत होता. काय चुकून घेतलं असं म्हणला? आज 3rd डिग्री द्यायची ना, मग चांगलं चांबडं सोडून काढायचं. अहो माननीय दिली ना 3rd डिग्री, पण तो ऐकलाच नाही. अहो मग पडवळ मला बोलवायचं ना. 3rd डिग्री काय, मी 7-8-10 डिग्री असं काढले असतं का नाही, पटापटा पप्पासारखा बोलला असता. अहो माननीय तो आपल्याला नाही, तात्यासाहेबांना घाबरलाय म्हणून तो काही बोलत नाहीये. आता मलाच यावं लागेल त्याची चौकशी करायला. मॅडम तुम्हाला सुद्धा सही करावी लागेल.
ही हवालदारीन ह्या नर्सची कसंही घेते. ए ए हिची कसं घेताय तुम्ही? अरे काय विचारते मी? ए शेळपट तोंड्या, अरे हिची काय सही घेते ह्याच्यावर तुम्ही? काय ही? ही तर ती व्यापार आहे की, मग ह्याच्यावर सत्याची सही आहे आणि ते नेबटची, मग ह्याची कशाला सही घेताय तुम्ही? अरे एकमेकाची थोबड काय बघत बसलाय? मी काय विचारलंय, हिची सही का घेत होता? मम्मी साहेब ते हे ते हा ते हा ही हो हिची बाराखडी मला विठावाय, पण मी जी काय विचारले का नाही त्याचं उत्तर दे. विटनेस विटनेसचा जबाब आणि सही लागते ना, तेच घ्यायला आलेलो. हो. ए पोलिसात नोकरीला आहेस का तू? मग रात्रीच्या हल्ल्याची नीट समधी चौकशी केलीस का तू? अगं पण ही रात्री ड्युटीवर नव्हती, रात्री हल्ला झाला तेव्हा ही कुठं होती काय नाही, ती नर्स नव्हती ड्युटीवर. ह्याची कशी काय सही घेतली ह्याच्यात तुम्ही? आणि सही घेतली नाही इथं. कोण आहेस तू? मस्त काढ. कोण आहेस तू? ए ऐकलंय का तुला? काय म्हणले मी मास्क काढ म्हणून? नको नको मम्मी, अगं कोरोना होईल, आपलं सर्दी झालं तर मला सर्दी होईल, नको. मम्मी अगं कशाला उगाच संशय घेतेस त्यांच्यावर? मला माहिती आहे त्या नर्सच आहेत. होय 100% नर्स आहेत त्या. ए सत्या तू थांब. तू मास्क काढणार आहेस का मी काढू? अशी नाही ऐकायची तू. थांब, मीच मास्क काढते तुझा. मम्मी साहेब, थांबा. ती खरंच नर्स आहे. मी चौकशी केली आहे तिची आणि डॉक्टरांनीच पाठवले ना तिला स्पेशल नर्स म्हणून. खरंच नर्स आहे ना ही? डॉक्टरनेच पाठवलं नाही ना? हो. ठीक आहे मग. चल आतमध्ये. मम्मी अगं थांब मम्मी. अगं मम्मी, मम्मी अगं मम्मी असं काय करतेस? मम्मी विश्वास ठेव, त्या नर्सच आहेत. सत्य तू का बस. मला आज खरं खोटं बघायचंच आहे. मम्मी अगं पण का संशय घेतेस तू त्यांच्यावर? त्या चांगलं काम करतायत ना, नीट काम करतायत त्या. माझा संशय तिच्या कामावर. ती तिचं काम नीट करत नाही. ए या मी डुचके जा इंजेक्शन आण. हा काय करती? अगं सत्याला जी इंजेक्शन देती ना ती पटदिशी घेऊन ये. इंजेक्शन कशाला? त्याच्यात रंग भरून होळी खेळायची. जातीस का नाही? जाते. अहो मम्मी साहेब कशाला करता हे सगळं? अहो ती नर्स मॅडम बघा किती बेल्यात. ए बलम्या,
तू काहीची बाजू घेऊन बोलतोयस. आणि खरोखरची नर्स आहे ना, मग करणे त्याला डर कशाला? ए रे इकडं घे घे तोच हिला. मला कशाला? तुला बाजू कितीच नाही जी, मग तुझ्यावर प्रयोग करू की आपण. मला कुठे काय झालंय? मला कुठे गोळी लागलीये? सत्यजित सरांना लागलीये ना, त्यांना द्या इंजेक्शन. मम्मी काय चाललंय तुझं? आता तू सगळ्यांवर संशय घेणार आहेस का? सत्य तू मध्ये पडू नकस हं? अजिबात मध्ये बोलायचं नाही. ए तुला काय मूर्त काढून देऊ का? तोच तिला इंजेक्शन. मम्मी मम्मी ऐक ना, अगं त्यांना जी काम येतात तीच सांग की करायला. अन त्या दिवशी बघितलं ना, सत्यदादाला इंजेक्शन द्यायचं होतं, ते सपनीला लागलं. आता स्वतः तुला दिलं तर त्यांनी. ए जयद्या, नाही कळतं का तुला? मला कळत नाही पण जयद्या गप आणला ना. तुला जर माणसाची पारख असली असती की नाही, तर त्या सपनीला लगीन करून नसतं आणलं इथं घरात. तेच ना, अजिबात माणसाची पारख नाही याला. मम्मी अहो काय बोलताय मला? ए ती महत्वाचं नाही आता. ए तुला काय मूर्त काढून देऊ? तोच हिला इंजेक्शन. विनाकारण असं कसं द्यायचं इंजेक्शन ना? सरप्राईज. एक जाऊबाई. वहिनी बघितलं, खरं निघाला ना माझा संशय. ये नेबळट, तुझी हिंमत कशी झाली का माझ्या सत्याच्या ह्या घराच्या आजूबाजूला फिरकायची? मम्मी हे बघ, उगाच बोलू नकोस त्यांना तू. सत्या तू मध्ये बोलू नकोस हं? अजिबात मध्ये बोलू नकोस. अरे हिने तुला मरणाच्या दारात लोटलं आणि अजून मी तिची बाजू घेऊन बोलतोस तू. अरे गोळी झाडून मी तुझा जीव वाचला म्हणून नरस म्हणून तुझा जीव झाली मम्मी त्या माझा जीव घ्यायला नाही तर माझी काळजी घ्यायला आल्या होत्या. होय मम्मी सासू, तुम्ही काल स्वतः डोळ्यानं बघितलं का नाही? ह्यांनी सत्यात जीव वाचवला का नाही? हे बालम्या, माझा अजिबात विश्वास नाही हिच्यावर. बराबर हल्ला झाल्यावर ही तर पोचली कशी काय? मी सांगते की ह्या घरात घुसायला आणि आपल्या सामन्याचं मन जिकायला मस्तपैकी कट रचला हिनं. आणि खोटा खोटा हल्ला करून आणला हिनं. मम्मी अगं काय बी काय बोलतेस ग तू? मम्मी साहेब खरंच तसं काही नाही. मला या घरात येण्याची अजिबात इच्छा नाही. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलते. मी फक्त याची काळजी घ्यायला म्हणून आली. हे लय झाली तुझी नाटकं. निघायचं, एक सेकंद भेट थांबायचं नाही. येश बदलून काही तीस पोलिसातून हेराफेरी करतीस. ती पण कोणासमोर?
महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे समोर चल निघ ना. नाही मम्मी साहेब, मी इथं प्राश्चित्त करायला आले. जोपर्यंत सत्या पूर्णपणे बरा होत नाही मी इथून नाही जाणार. बघतेस मी कशी जात नाहीत ना ते. मम्मी मम्मी अगं वहिनींनी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय तर घेऊ दे की त्यांना. आणि त्यांची चूक झाली ही त्यांना कळलं तर चांगलंच आहे की. जयदीप गप्पस की तू कशाला वकिली करतोय रे त्यांची? मम्मी साहेब तुम्ही करताय ते बरोबर करताय. प्रायश्चित्त घेऊन काय उपयोग नाही. जा हिला का नाही शिक्षा झालीच पाहिजे आणि तिला कडक चल निघ ना. चल निघ ना. मम्मी अगं चल निघ ना. अगं मम्मी काय करतेस तू? मम्मी साहेब ऐका माझं. सत्याला आता माझी गरज आहे. तो जर पूर्णपणे बरा झाला नाही तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. प्लीज थांबू द्या मला, प्लीज. हे नेबट, तू स्वतःला माफ कर नाही तर करू नकास. आणि पश्चातापात तू स्वतःचा जीव जर दिलास का नाही तर मला काही फरक पडणार नाही. पण आता इथं 1 मिनिट मी तू थांबायचं नाही. चल निघ ना. मम्मी अगं सत्या मागव. हो मम्मी साहेब, तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्यासोबत असं नाही वागू शकत. हा हे इन्स्पेक्टरांची चमचे. डोळं फुटलं काय तुझं? हा वर्दी नाही का ती? अगं ही तो तयार नर्स बनून घरात घुसले आमच्या. तेव्हा 100च्या स्पीड हिला घेऊन जा, नाहीतर एक्सप्रेसच्या स्पीड हिच्यावर कंप्लेंट करेल मी. हे बघा, हे बस. हवालदारच्या तोंडी जास्त लागत नाही मी. आणि तुला शेवटचं सांगते, पुन्हा जर माझ्या सत्याच्या आणि ह्या घराच्या आजूबाजूला फिरकलीस ना तर माझ्यासारखी वाईट मी तसं ह्या जगात. चल नाही घेत ना. मम्मी साहेब आहो. वाघमारे बस बस झालं. तुम्ही इथे येऊन माझी काळजी घेताय या विचारानंच मी निम्मा बरा झालो होतो खरं तर. पण आता ह्यो तुमचा होणारा अपमान आहे ना, तुम्ही मारलेल्या गोळीपेक्षा जास्त जखम देतोय मला. वाघमारे तुम्ही माझ्यावर गोळी झाडून तुमचं कर्तव्यच पार पाडलंय. त्यात काहीच चुकीचं नाहीये आणि त्याचं प्रायश्चित्त बी भोगलंय तुम्ही. त्याची जाणीव कुणाला असो वा नसो, मला आहे त्याची जाणीव. त्यामुळे तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघू शकत. आणि तुम्ही ना मम्मी समोर हात जोडून विनंत्या करायची काहीच गरज नाही. तुम्ही जावा, बिनधास्त जावा. कुणासमोर झुकायची गरज नाही तुम्हाला. भारती मावशी घेऊन जावा त्यांना. मम्मी थांब. काय एवढा तमाशा केलास? वाघमाऱ्यांनी माझ्यावर कुठल्या परिस्थितीत गोळी चढली तुला माहिती होता ना? आणि त्याचं प्रायश्चित्त मी केलं की त्यांनी. अगं गुडघ्यावर चालत मंदिरात गेल्या होत्या त्या, आणि एवढंच काय राजीनामा द्यायला मी तयार झाल्या होत्या. मग का वागलीस तू त्यांच्या दिशाचा? हे सत्या, ही समजी नाटक आहे तिची. खरं काहीच नाही ह्यातलं. खरं फक्त हीच आहे का ती बाया तुझ्या जीवा उठलीये? आणि माझ्या लेकाच्या जीवाशी खेळणाऱ्याला मी अजिबात माफ करत नसते. पण त्या नेबळेटला तर अजिबातच नाही. पण मम्मी साहेब, सत्यजित सरांचा जीव धोक्यात आहे.
मंजू मॅडम खरं तर इथे एका सिक्रेट मिशन वर आल्या होत्या, सत्यजित सरांना प्रोटेक्ट करायला. ए यामे टुचके, बाकीच्याची कमी होती म्हणून तू आलीस त्याची बाजू घ्यायला. आधी गोळी झाडायची आणि मग सुरक्षा द्यायचं नाटक करायचं. ही समदेवाना ओळखते मी तिचे. तुमच्या समद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली असेल, पण माझं डोळं शाबूत आहेत. मम्मी, पण तू आज ना लई चुकीचं वागल्यास वाघमारेशी. आणि परत जर त्यांचा असा अपमान केलास ना, मी अजिबात सहन करणार नाही. मग तू पण नीट ऐक. त्या नेबरेटनं ह्या घरात आणि तुझ्या आयुष्यात घुसायचा प्रयत्न केला ना, तर मी पण सोडणार नाही तिला. या सासूचं सुनाचं युद्ध कधी संपणार आहे काय माहित. मम्मी सासू तर लईच करते. ये नेबरेट, तुझी हिंमत कशी झाली का माझ्या सत्याच्या ह्या घराच्या आजूबाजूला फिरकायची? अरे हिने तुला मरणाच्या दारात लोटलं आणि अजून मी तिची बाजू घेऊन बोलतोस तू. अरे गोळी झाडून मी तुझा जीव वाचता ना, म्हणून नरस भरून तुझा जीव घ्यायला आली आहे इथं. ह्या घरात घुसायला आणि आपल्या सामन्यांचं मन जिकायला मस्तपैकी कट रचला हिनं, आणि खोटा खोटा हल्ला करून आणला हिनं. गाडी थांबवा, काय झालं मॅडम? गाडी थांबवा म्हणलं ना. मोरे गाडी थांबवा. मंजू, 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 अगं अशी गाडी थांबून उतरलीस का? तुम्ही जा, मी येते. अगं तुला एकटीला कसं सोडणार ना इथे पण. हे बघ, तू बस बघू आतमध्ये, तू घरी जाऊन आराम कर. चल जा म्हटलं ना भातीबावशी. पण मॅडम तुम्ही एकट्या का थांबता इथे? तुम्ही प्लीज एकटं नका थांबू इथे. कोण खाणार आहे मला? हे बघा प्लीज जा तुम्ही, मला जरा एकटं राहायचंय. जा. जातो आम्ही, पण तू काळजी घे आणि इथे अशी एकटी जास्त वेळ थांबू नकोस. हा, मन शांत झालं की घरी जा. हा, का कुणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत? का मला कुणीच समजून नाही घेत? मला नव्हतं मारायचं सत्याला. अजून काय करू म्हणजे पटेल सगळ्यांना? अजून किती प्रायश्चित करू? जन्माला आल्यापासून तेच तर करते.